अमेरिका के बहनों और भाइयों, आपके इस स्नेहपूर्ण और जोरदार स्वागत से मेरा दिल अपार हर्ष से भर गया है। मैं आपको दुनिया की सबसे प्राचीन संत परंपरा की तरफ से धन्यवाद देता हूं। मैं आपको सभी धर्मों की जननी की तरफ से धन्यवाद देता हूं और सभी जाति संप्रदाय के लाखों करोड़ों हिंदुओं की तरफ से आपका आभार व्यक्त करता हूं। मेरा धन्यवाद कुछ उन वक्ताओं को भी है जिन्होंने इस मंच से ये कहा कि दुनिया में सहनशीलता का विचार सुदूर पूर्व के देशों से फैला है। मुझे गर्व है कि मैं ऐसे धर्म से आता हूं जिसने दुनिया को सहनशीलता और सार्वभौमिक स्वीकृति का पाठ पढ़ाया है। हम सिर्फ सार्वभौमिक सहनशीलता में ही विश्वास नहीं रखते, बल्कि हम विश्व के सभी धर्मों को सत्य के रूप में स्वीकार करते हैं। मुझे गर्व है कि मैं एक ऐसे देश से हूं जिसने इस धरती के सभी देशों और धर्मों के परेशान और सताए गए लोगों को शरण दी है। मुझे ये बताते हुए गर्व हो रहा है कि हमने अपने हृदय में उन इजरायलियों की पवित्र स्मृतियां संजो कर रखी हैं जिनके धर्म स्थलों को रोमन हमलावरों ने तोड़ तोड़ कर खंडर बना दिया था और तब उन्होंने दक्षिण भारत में शरण ली थी। मुझे इस बात का गर्व है कि मैं एक ऐसे धर्म से हूं जिसने महान पारसी धर्म के लोगों को शरण दी और अभी भी उन्हें पाल पोस रहा है। भाइयों, मैं आपको एक श्लोक की कुछ पंक्तियां सुनाना चाहूंगा जिनका मैंने बचपन से स्मरण किया और दोहराया है और जो रोज करोड़ों लोगों द्वारा हर दिन दोहराया जाता है। जिस तरह अलग अलग स्रोतों से निकली विभिन्न नदियां अंत में समुद्र में जाकर मिलती हैं, उसी तरह मनुष्य अपनी इच्छा के अनुरूप अलग अलग मार्ग चुनता है। वे देखने में भले ही सीधे या टेढ़े मेढ़े लगें, पर सभी भगवान तक ही जाते हैं। वर्तमान सम्मेलन, जो कि आज तक की सबसे पवित्र सभाओं में से एक है, गीता में बताए गए इस सिद्धांत का प्रमाण है। जो भी मुझ तक आया है, चाहे वह कैसा भी हो, मैं उस तक पहुंचता हूं। लोग चाहे कोई भी रास्ता चुने, आखिर में मुझ तक ही पहुंचते हैं। सांप्रदायिकताएं, कट्टरताएं और इसके भयानक वंशजों की हठ धर्मता ने लंबे समय से पृथ्वी को अपने शिकंजों में जकड़ा हुआ है। इन्होंने पृथ्वी को हिंसा से भर दिया है। कितनी बार ही ये धरती खून से लाल हुई है। न जाने कितनी सभ्यताएं तबाह हुई हैं और कितने देश मिटा दिए गए हैं। अगर ये भयानक राक्षस नहीं होते तो आज मानव समाज कहीं ज्यादा उन्नत होता, लेकिन अब उनका समय पूरा हो चुका है। मुझे पूरी उम्मीद है कि आज इस सम्मेलन का शंखनाद सभी हठ धर्मिताओं, हर तरह के क्लेश और सभी मनुष्यों के बीच की दुर्भावनाओं का विनाश करेगा, चाहे वो तलवार से हो या फिर कलम से। नमस्कार. आता आपण जो सुंदर व्हिडिओ पाहिला ना, तो आहे कन्याकुमारीचं स्वामी विवेकानंद केंद्र इथला. मित्र हो, आज स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी आहे. आपला भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि हा अमृत महोत्सव साजरा करताना आपल्या देशाला ज्यांनी प्रेरणा दिली, ज्यांनी दिशा दिली, अशा स्वामी विवेकानंदांचं स्मरण करावं असं आपल्या गॅडरुची परिवाराला वाटलं आणि त्यामुळेच आज आपल्या गॅडरुचीच्या ज्या महिला आहेत त्या स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आपले विचार आपल्या सर्वांच्याशी व्यक्त करणार आहे, सर्वांच्या समोर बोलणार आहे. स्वामी विवेकानंद हे कर्मावर विश्वास ठेवणारे महान पुरुष होते. आपले ध्येय साध्य होईपर्यंत ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचं त्यांचं मत होतं. त्यांनी लोकांना आपल्या आध्यात्मिक कल्पनांनी प्रेरित केले. ते म्हणत, स्वतःचा विकास करा, ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. तर अशा या स्वामी विवेकानंदांना
आपण सगळेजण नमन वंदन करतो. आपल्या ज्ञान रुचीच्या संचालक नसीमा मर्चंट मॅडम त्या नुकत्याच कन्याकुमारीला जाऊन आल्या. तेथे त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाला भेट दिली. या स्मारकाविषयी त्यांच्या आठवणी आपण ऐकून घेऊया आणि विवेकानंदांचे जे विचार त्यांना आवडले ते पण आपल्याला त्या सांगणार आहेत. मी विनंती करतो मॅडमना की प्लीज त्यांनी यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करा. नमस्कार। आज हम जिस हस्ती की बात करने जा रहे हैं, स्वामी विवेकानंद, हम खुश नसीब है कि हम उस जगह को जाके आए और मैं दुआ करूंगी कि आप लोग भी कभी जिंदगी में मौका मिले तो वो जगह जरूर देखिएगा। स्वामी विवेकानंद ने बहुत बड़े बड़े काम अंजाम दिए हैं। उन्होंने हिंदुस्तान की तहजीब की शान को चार चांद लगा दिए। उनको अगर उम्र ज्यादा मिलती थी तो शायद वो हमारे लिए और भी बहुत कुछ करते थे। बचपन ही से उनको खुदा के वजूद पर यकीन नहीं था, मगर जैसे जैसे वो बड़े होते गए वो यकीन शक में बदल गया और वो खुदा की तलाश के लिए निकल पड़े। थोड़े समय के लिए वो ब्रह्मो समाज में भी शामिल हो गए थे, जो राजा राम मोहन राय ने शुरू की थी, जहां पर औरतों की बेहतरी के लिए काम होता था। मगर फिर भी उनकी खुदा की तलाश में कमी नहीं आई। आखिर उनकी मुलाकात एक ऐसी हस्ती से हुई जिनके बारे में उन्होंने बहुत नाम सुना था। वो थे रामकृष्ण जी। उनसे विवेकानंद मिले और उनसे सवाल किया, जनाब क्या आपने भगवान को देखा है? तो उन्होंने जवाब दिया कि हाँ, उन्होंने भगवान को देखा है। और इस तरह उन्होंने रामकृष्ण को अपना रूहानी आदर्श बना दिया। वहां वो 5 साल तक रहे। रामकृष्ण को ये देखकर बड़ी खुशी हुई कि वो तलाश और जुस्तजू का जज्बा रखते, यानी वो तलाश और जुस्तजू का जो उनके अंदर जो जज्बा था वो बेइंतहा था। तो उन्होंने रामकृष्ण के काम को उनको लगा कि उनके काम को जो बढ़ा सकते हैं वो ये विवेकानंद ही बढ़ा सकते हैं। विवेकानंद का अपने उस्ताद की सोहबत में रहकर जो खुदा की तलाश थी, उनके बारे में जो शक था वो दूर हो गया। उनके उस्ताद ने कहा था, दुनिया में जो चीजें हैं वो खुदा को जाहिर करती है। खुदा एक है, मगर उसे मुख्तलिफ नामों से याद किया जाता है। भगवान को मुख्तलिफ रास्तों से चलकर भी पाया जा सकता है। उन्होंने कहा था कि इंसान को अपनी जात की फिक्र को छोड़कर इंसानियत की खिदमत करनी चाहिए। अब मैं विवेकानंद की 10 जो उन्होंने बहुत ही अच्छी बातें कही है वो बताऊंगी, जो उन्होंने नौजवान नस्ल के लिए कही है। उनमें से पहला है, बी द बेस्ट वर्जन ऑफ योरसेल्फ। बहुत अपने अंदर का बेहतरीन इंसान को खोजो और अपनी काबिलियत को पहचानो। अंदर से अपने आप को जज करना है, आप ईमानदारी को अपनाना है। अल्लाह की बनाई हुई मखलूक में सब बराबर है, अपने आप पर यकीन करना है। हकीकी खुशी हासिल करने के लिए सेल्फलेस बनना है, सेल्फिश नहीं बनना है। अपने आप को ग्रो करने के लिए स्ट्रगल जरूरी है। सब जानदार मखलूक को दुनिया में रहने का हक है, सिर्फ इंसानों को नहीं। अपने आप को ये जाहिर करना है कि आई एम द ग्रेटेस्ट पर्सन ऑन द अर्थ। अपने आप से एक बार दिन में बात करो, नहीं तो आप एक इंटेलिजेंट पर्सन को खो देंगे। यानी आप इंटेलिजेंट हो इसलिए अपने आप से बात करो। एवरीथिंग कैन बी सेक्रीफाइस फॉर ट्रूथ, बट ट्रूथ कैन नॉट बी सेक्रीफाइस फॉर एनीथिंग। लास्ट है, उन्होंने नौजवान नस्ल से कहा था, बहादुर बनो, डर को फेस करो और लाइफ में चैलेंज को एक्सेप्ट करो। स्वामी विवेकानंद ने औरतों के लिए भी, उनकी तालीम के लिए बहुत कुछ कहा था। तो उन्होंने बहुत कुछ किया भी था कि औरतों ने तालीम लेना चाहिए या औरतों को जो है वो आज़ादी मिलनी चाहिए, क्योंकि वो बहुत कुछ करना चाहती है। तो इसी से एक वाकया है जुड़ा हुआ जो मैं इंग्लिश में पढ़ूंगी, और आई थिंक सो अभी हमारी महिला इंग्लिश जानती है तो समझ सकेंगी।
Once a certain social reformer went to Swami Vivekananda and asked, "It's great that you also support women. What shall I do? I want to reform them. I want to support this." Then Swami Vivekananda said, "Hats off you. Do not have to do anything about them. Do not have to do anything about them. Just leave them alone. They will do what they have to do. This is all that is needed. It's not that a man has to reform a woman. If he just gives room, she will do what is necessary." बहुत ही अच्छा बोला उन्होंने कि आप औरतों को छोड़ दीजिए, वो खुद करेंगी। आपको औरतों को बनाने को, उनको कुछ करने की जरूरत नहीं है। They are capable, they are intelligent. So I think so वो ये एक बहुत बड़ी बात उन्होंने बोली थी, और ये हमारे लिए भी एक बोलते हैं ना पॉजिटिव है कि हमको भी ये उनकी जो बात है उनको आगे बढ़ाना चाहिए। बिकॉज उन्होंने हमेशा पॉजिटिव हमें बताया कि हर बार पॉजिटिव सोचो। ये जो आज की पीढ़ी के लिए इसलिए जरूरी है कि हम देखते हैं कि आज की पीढ़ी जो है वो ज्यादातर डिप्रेशन में आ जाते हैं, स्ट्रेस में आ जाते हैं। तो उनके लिए ये बहुत जरूरी है कि हर बार आप जो है वो चैलेंज को एक्सेप्ट कीजिए, को दिल से निकालिए, आगे बढ़िए। तो आई थिंक दिस इज वेरी गुड। एक बात और कहूंगी कि स्वामी विवेकानंद ने रामकृष्ण मिशन की बुनियाद रखी थी, और उन्होंने उनके गुरु के नाम पर उन्होंने रखा था। रामकृष्ण के विचारों को इस मिशन के जरिए उन्होंने फैलाया था। ऑल ओवर इंडिया इसकी 269 ब्रांचेस हैं। इसके जरिए जरूरतमंद लोगों की मदद भी की जाती है। इस सेंटर के जरिए हेल्थ केयर, डिजास्टर रिलीफ, रूरल मैनेजमेंट, एलिमेंट्री, हायर एजुकेशन एंड कल्चर पे काम किया जाता है। बाकी रामकृष्ण मिशन के बारे में तुषार आपको बताएंगे। थैंक यू। रामकृष्ण मिशन यह एक प्रभावशाली धार्मिक आंदोलन 19 के शतक में अग्रसर रहा। रामकृष्ण मिशन के कार्यक्रम क्या थे? रामकृष्ण मिशन ने धार्मिक बदलाव एवं सुधार कार्यक्रम में बड़ा योगदान दिया। सामाजिक कार्य, सहिष्णुता, शिक्षा, मदद कार्य इत्यादि कार्य किए। मिशन के प्रमुख विशेषताएं क्या थी? 1. रामकृष्ण मिशन का प्रसार करना। 2. वैदिक शिक्षा का प्रसार करना। 3. सामाजिक सुधार और गरीब वर्ग के सुधार के लिए प्रयास करना। 4. कला कौशल कारोबार में वृद्धि करना। 5. इंसानियत की सेवा करना जो भगवान की सेवा है। रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद के मार्गदर्शन पर चलता था। स्वामी विवेकानंद ने छूत अछूत का विरोध किया और वर्ण व्यवस्था का विरोध किया। वे कहते थे, व्यक्ति ना हिंदू ना वेदांती है, वे केवल अछूत है। विवेकानंद सुशिक्षित सुधारवादी धर्म को मानते थे। वे समाज में हो रहे कर्मकांड अंधविश्वास के खिलाफ थे। विवेकानंद गरीबों के कष्ट और गरीबी से विचलित थे, इसीलिए उन्होंने मनुष्य धर्म के प्रति योगदान दिया। गरीबों की इस दुरावस्था के जो जिम्मेदार वे सुशिक्षित धनवान को दोषी मानते थे, जो गरीबों के शोषण से ही अमीर बने थे। इसलिए रामकृष्ण मिशन ने गरीबी हटाने को अपना मुख्य कार्य बनाया। विवेकानंद जी ने महिला शिक्षण को बढ़ावा देना और उन्हें स्वयंपूर्ण बनाने का प्रयास किया। अर्थ शिक्षण के माध्यम से विवाहित और विधवा महिलाओं को सबल करने का प्रयास किया। हिंदू संस्कार को बढ़ावा और इस्लामिक तथा क्रिस्ती प्रसार का विरोध किया। इसका श्रेय रामकृष्ण मिशन को दिया जाता है। रामकृष्ण मिशन ने मनुष्य धर्म सामाजिक सुधार में उल्लेखनीय कार्य किया। मुर्शिदाबाद में 1897 में अकाल पीड़ितों के लिए मदद और प्लेग की महामारी जो कलकत्ता में 1898-99 में हुई, रामकृष्ण मिशन का कार्य उल्लेखनीय है। मिशन के अनेक स्कूल, अनाथ आश्रम, औषधालय, दवाखाना बनवाए। रामकृष्ण मिशन की अनेक शाखाएं भारत में और विश्व में सर्वदूर है, जो अध्यात्म, मानवता और गरीबी हटाने के लिए कार्य करती है। रामकृष्ण परमहंस, उनका कार्यकाल 1834 से 1886।
इनके नाम से मिशन का नाम रखा गया है। परमहंस का जन्म पश्चिम बंगाल में हुआ। वे काली माता के पूजक थे जो दक्षिणेश्वर कलकत्ता स्थित है। रामकृष्ण जी का लक्ष्य था कि वे विश्व में स्थित सभी धर्म मिलकर एक सर्वसमावेशक आध्यात्मिक प्रगत तंत्र करना। जैसे एक कुम्हार एक ही मिट्टी को अलग अलग रूप देकर घड़े बनाता है, उसी प्रकार भगवान एक है, सिर्फ विविध देश और संस्कृति अनुसार अलग अलग तरीके से भगवान को पूजते हैं। रामकृष्ण सच में नए भारत की आत्मा थे, जो बन चुकी विविध आस्था अनुसार विश्व आध्यात्मिक एकात्मता स्थापित करने का उनका मिशन द्वारा प्रसार करना चाहते थे। ज्ञान रुची परिवारातील सदस्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची माहिती घेतली. त्यातून त्यांना जे समजले ते तुम्हाला सांगू इच्छित आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजन हेच आहे. नरेंद्र ते विवेकानंद ही वाटचाल कशी झाली याबद्दल आपल्याला सांगत आहेत सारिका कुमार. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात नरेंद्र ते विवेकानंद असे जे परिवर्तन घडले त्यासाठी कारणीभूत घडलेला एक प्रसंग मी आज तुम्हाला सांगणार आहे. स्वामी विवेकानंद कोलकाता येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्राध्यापक हेस्टी नावाचे गृहस्थ वर्ड्सवर्थची इस्कर्शन ही कविता शिकवत होते आणि या कवितेमध्ये वर्णन केलेली रानावनातील शांतता म्हणजे परमेश्वर आहे का असा प्रश्न विवेकानंद यांच्या मनामध्ये आला. विवेकानंद यांनी या जगात ईश्वर आहे का असा प्रश्न प्राध्यापकांना विचारला. सर म्हणाले, मी देव आहे असे मानतो, परंतु मी देव पाहिलेला नाही. मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही, पण या प्रश्नांची उत्तरे हवे असतील तर तू रामकृष्ण परमहंस यांना भेट. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये आध्यात्मिक संवाद झाला. त्यानंतर विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना विवेकानंद हे नाव दिले. नरेंद्रचे विवेकानंद झाल्यानंतर ते चिकागो येथे गेले. त्याबद्दल आम्ही अधिक जाणून घेऊया पंचशिला चंदन शिवे यांच्याकडून. शिकागोमध्ये झालेल्या विश्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी मांडलेले विचार जास्त प्रसिद्ध आहेत. मद्रासमधील काही तरुणांनी स्वामीजींना या संमेलनात सहभागी होण्यास सांगितले. तसेच या कार्यासाठी धनराशी गोळा करून स्वामीजींना दिली. त्यानंतर स्वामीजी अमेरिकेत पोहोचले. अमेरिका व युरोपमधील लोक त्या काळात भारतीयांना हीन भावनेने पाहत असत. त्यामुळेच त्यांनी स्वामीजींना भाषण देण्यासाठी वेळ दिला नाही. परंतु एका प्रोफेसरांच्या प्रयत्नांमुळे त्यांना काही वेळ बोलण्याची संधी देण्यात आली. यानंतर स्वामीजींनी 10 मिनिटे आपले अजरामर भाषण दिले. त्या भाषणात स्वामीजी म्हणाले, मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी त्या धर्मातून आहे ज्यांनी जगाला सहिष्णुता व वैश्विक स्वीकृतीचा धडा शिकवला आहे. आम्ही फक्त वैश्विक सहनशीलतेवर विश्वास करीत नाही तर सर्व धर्मांना सत्य व एक मानतो. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालेल्या नद्या एक होऊन समुद्राला मिळून जातात, त्याच पद्धतीने मनुष्य आपल्या इच्छामधून वेगवेगळे मार्ग निवडतो. जरी दिसण्यात हे मार्ग वेगवेगळे वाटत असले तरी ते सर्व ईश्वराकडे जाणारे आहेत. सांप्रदायिकता, कट्टरता आणि धार्मिक हट्टाने दीर्घकाळापासून या धरतीला जकडून ठेवले आहे, ज्यामुळे आपली धरती हिंसा व रक्ताने लाल झाली आहे. धार्मिक कट्टरतेमुळे कितीतरी सभ्यता व देश नष्ट झाले आहेत. जर कट्टरता पसरवणारे हे राक्षस आजच्या समाजात नसते तर मानव समाज कितीतरी चांगला राहिला असता. परंतु हे आता ही कट्टरता अधिक वेळ राहणार नाही. मला आशा आहे की या संमेलनाची बिगुल सर्व तऱ्हेचे कट्टरता, धार्मिक हट्ट आणि दुःखाचा विनाश करेल, मग ते तलवारीने असो वा पेनाने. स्वामी विवेकानंदांचे विचार, त्यांचा भारतीय संस्कृती, जीवनमूल्य यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. त्या काळात झालेल्या पत्रव्यवहारातून स्वामीजींचे व्यक्तिमत्व कसे दिसते हे ऐकूया पंचशिला चंदन शिवे यांच्याकडून. विवेकानंद म्हणतात, शिकागो येथील स्त्रिया सुशिक्षित होत्या. सामाजिक कार्य बहुधा त्यांच्याच हाती आहेत. शाळा आणि कॉलेज स्त्रियांनी भरून गेलेली होती. परंतु आपल्या देशात स्त्रियांना रस्त्यावर एकटे चालण्याची सुद्धा चोरी होती. हा विरोधाभास त्यांना तेथे जाणवला. शक्तीचा खरा उपासक कोण
विश्वात परमेश्वर हीच मध्यवर्ती शक्ती असून ती शक्ती स्त्रियांच्या रूपाने आली आहे असे जे जाणतो तोच खरा शक्तीचा उपासक होय. अशा दृष्टीने स्त्रियांकडे पाहणारे पुष्कळ लोक आहेत. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमते नम देवताः असे आपल्या शास्त्रातही म्हटले आहे. येथील पुरुष स्त्रियांना उत्तम तऱ्हेने वागवतात. येथील स्त्रिया अंतःकरणाच्या शुद्ध आणि वर्तनाने पवित्र आहेत. वयाची 20-25 वर्षपर्यंत त्यांची लग्ने होत नाहीत. लग्नापूर्वी त्या स्वतंत्रपणे विहार करत असतात. या उलट भारतात आपण मुली बिघडू नयेत यासाठी 11व्या वर्षी त्यांची लग्न लावून देण्याची धन्यता मानते. स्वामीजींनी लिहिलेल्या पत्रातून त्यांचे व्यक्तिमत्व कसे दिसते याबद्दल बोलतील सावित्री धुरंदरे. स्वामी विवेकानंद हे कृतिशील विचारवंत होते. तळागाळातील माणसांच्या मुक्तीचा मार्ग ते शोधत होते. सर्व धर्म परिषदेतील भाषणानंतर हरिपद मित्र यांना पत्र पाठवून त्यांनी कळवलं, केवळ कुतूहल म्हणून किंवा नाव मिळवायला मी इथं आलेलो नाही, तर माझ्या मनात माझ्या देशाच्या नवनिर्माणाची जी रचना आहे त्या रचनेला मदत करतील अशा रचना व माणसे मला मिळत आहेत का हे मला पाहायचं आहे. आपल्या मनातील ही रचना त्यानंतर विवेकानंदांनी त्यांच्या 3 पत्रातून सांगितले आहे. पहिलं पत्र 19 मार्च 1894 ला शशीला लिहिले आहे. दुसरं 20 जून 1894 रोजी हरिदास बिहारीलाल यांना लिहिलं आहे. आणि तिसरं पत्र 23 जून 1894 ला म्हैसूरच्या महाराजांना लिहिलेलं आहे. विवेकानंद लिहितात, आपली खेडी भुके कंगाल आणि अर्धनग्न आहेत. आपण साऱ्या जगातील संपत्ती लुटून आणून एका खेड्यात ओतली तरी एका वर्षात ते खेडे पुन्हा भुके कंगाल बनेल. आपल्याला या खेड्यातील लोकांना शिक्षण दिले पाहिजे, विज्ञान शिकवले पाहिजे, त्यांना आपल्या पायावर उभं केलं पाहिजे. आपण तेथे शाळा काढून काही उपयोग नाही. शेतकरी शेतात राबतायत, मुले गुरे हाकतायत आणि स्त्रिया घरकामात वाकलेल्या आहेत. तेथील शाळेत कोणीच जाणार नाही. मला प्रत्येक खेड्यात 2 संन्यासी ठेवायचे. ते संध्याकाळच्या वेळी पारावर जमलेल्या लोकांना धर्मग्रंथ समजावून देतील, पण त्यांच्याबरोबर पृथ्वीचा गोल असेल, भूगोलाच्या मदतीने ते इतिहास समजावून देतील. त्यांच्याकडे लोहचुंबक व रसायने असतील, प्रकाशचित्रे असतील, ते त्यांना विज्ञान समजावून देतील. आपल्याला हा देश असा तळागाळातून उभा करावा लागेल. या कामासाठी मला भारतात 10,000 तरुण सहजपणे मिळतील, पण या कार्यासाठी लागणारा पैसा भारतातील कोणताही श्रीमंत माणूस देणार नाही. मी अमेरिकेत आलो आहे, भाषण देईन आणि या कामासाठी लागणारा पैसा गोळा करेन. या रचनेत विवेकानंदांचा फार मोठा भ्रमनिरास झाला. हात पैसे मिळाले नाहीत, भाषणे ठेवणाऱ्या माणसांनी फसवलं, या करंट्या कंटाळवाण्या भाषणाचा मला कंटाळा आला आहे असं सांगत त्यांनी पत्र लिहिले. दुसऱ्या वेळी परदेशात गेले त्यावेळी परत जाण्याचे तिकीट तरी भाषणाच्या पैशातून मिळेल का हा विचार मनात राहील. विवेकानंदांचे सर्वात क्लेशदायक पत्र 17 जून 1900 आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, भाषण हे आज केवळ माझ्या उपजीविकेचं साधन उरलं आहे. स्वामी विवेकानंदांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यातील 2 किस्से सांगत आहेत सारिका कुमावत. त्यातून तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख व्हायला मदत होईल. श्री रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या सर्व शिष्यांना एकदा सांगितले की उद्या तुम्ही घरून येताना 1 मूठ तांदूळ चोरून आणायचा. अट फक्त एकच आहे, तांदूळ चोरताना तुम्हाला कोणी बघितले नाही पाहिजे. दुसऱ्या दिवशी स्वामी विवेकानंद सोडून सर्वांनी तांदूळ आणले. मग श्रीरामकृष्णांनी विवेकानंदांना त्याबद्दल विचारले, का रे बाबा सर्वांनी आणले तांदूळ, तू का नाही आणलेस? मग तेव्हा विवेकानंद म्हणाले की देव तर सगळीकडेच आहे, देव मला बघत होता म्हणून मी तांदूळ चोरून आणले नाही. कोणतेही काम मन पूर्ण एकाग्र करत करायचे अशी सवय त्यांना होती. एकदा विवेकानंद बाहेर पुस्तक वाचत बसले होते. त्यांच्या समोरून लग्नाची वरात वाजत गाजत गेली. एकाने वरातीबद्दल चौकशी केली. तेव्हा स्वामीजी म्हणाले, मी तर वाचत होतो, त्यामुळे इथून वरात गेली की नाही याबद्दल मला माहितीच नाही. म्हणजे आपल्या कामामध्ये तल्लीन होणे म्हणजे हे काय असते हे या उदाहरणातून लक्षात येते. ज्ञानरूची स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी काम करते. आता तुम्ही जे विचार ऐकले असतील एकेकाचे, त्याच्यात तर तुमच्या लक्षात आलंच असेल की त्यांनी जे विचार निवडलेत राजहंसाप्रमाणे. राजहंस जसं पाण्यातून सुद्धा जे दूध आणि पाणी वेगळं करतो आणि दूध घेतो आणि जे चांगलं आहे शुद्ध ते घेतो, तसंच आमच्या ज्ञानरूचीच्या महिला आहेत. त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास केला आणि आपले विचार इथं
मांडलेले आहेत. आता सुद्धा स्त्रियांचे जे प्रश्न आहेत, स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल विवेकानंदांची काय मतं होती हे आपण जाणून घेऊ सुनीताताई खानोलकर यांच्या. 1895 मध्ये आपला मित्र राखाल म्हणजे नंतरचे ब्रह्मानंद यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले की बालविवाहाची प्रथा महाभयंकर आहे, ही धर्माज्ञ आहे असं सांगतात. अरे, मुलगी वयात येण्यापूर्वी तिला आई बनवायला निघालेल्या समाजाला कसला आलाय धर्म? आपल्या धर्मातल्या जुन्या वाईट गोष्टी आपण नाकारल्या पाहिजेत. त्याच वेळी शशी म्हणजे नंतरचे रामकृष्णानंद यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितलं, लहान मुलीचं प्रौढ माणसाशी लग्न ठरवणाऱ्या माणसाचा मी खून करू शकेन. आणि दुसऱ्या एका पत्रात त्यांना सांगितलं, स्त्री पुरुष हे एकाच पक्षाचे दोन पंख आहेत. ते समतोल नसतील तर घर, परिवार, समाज, राष्ट्र खऱ्या अर्थाने उभंच राहू शकणार नाही. अमेरिकेत पोहोचल्यावर आपल्या मित्रांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं, अमेरिका समृद्ध आहे, संपन्न आहे, श्रीमंतही आहे, कारण अमेरिकेतल्या स्त्रिया मुक्त आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात उभ्या आहेत. त्या साक्षात जगदंब आहेत. मृत्यूपूर्वी अशा हजार स्त्रिया मी भारतात निर्माण करू शकलो तर मी सुखानं मरेन. आणि या आयुष्यात हे शक्य नाही असं लक्षात आल्यावर त्यांनी भगिनी निवेदितांना लिहिलं, समाजातल्या स्त्रियांचे प्रश्न हे खरे प्रश्न आहेत, पण स्त्रियांमध्ये जाऊन ते प्रश्न समजावून घेऊन त्यांची उत्तरं शोधत त्यांची कार्यवाही करण्याचं काम फक्त स्त्रीच करू शकेल. पण अशा स्त्रिया आज भारतात निर्माण करण्यात मी अयशस्वी ठरलो आहे. त्यामुळे आज मी त्यासाठी अमेरिकेतून स्त्रिया उसन्या घेतो. तू व ख्रिस्ती यांनी भारतात येऊन हे कार्य करा. पाळी आलेल्या महिलेने मंदिरात जावं की जाऊ नये यांची भंपक चर्चा करत आजही आपला समाज उभा आहे. 23 ऑगस्ट 1896 रोजी परदेशातून शशीला पत्र पाठवून विवेकानंद सांगतायत, दक्षिणेश्वराच्या मंदिरात शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही असं ऐकतोय, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. शरीर विक्रय करणारी स्त्री ही आपली सर्वात अधिक पददलित बहीण आहे. तिचं शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण होत आहे. मंदिराची सर्वाधिक गरज तिला आहे. दक्षिणेश्वराचं मंदिर शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी उघडं झालंच पाहिजे. स्त्री शिक्षणाचे महत्व विशद करताना स्वामींनी हे स्पष्ट केले आहे की स्त्रियांचे जीवन विषादमय असेल तर कोणत्याही कुटुंबाची वा देशाची उन्नती होण्याची आशाच नको. स्त्री जाती पुढील अनेक गंभीर प्रश्न शिक्षणाने सहज सुटू शकतील असा स्वामींचा दृढ विश्वास आहे. सर्वसाधारण समाजाचे शिक्षण आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष हेच आपले राष्ट्रीय पातक असून घोर अधपतनाचे मूळ कारण आहे. मानवी जीवनात विकासासाठी शिक्षणाचे महत्व याबद्दल विवेकानंदांची खास अशी मते होती. तर सपनाली कदम आपल्याला याबद्दल माहिती देत आहेत. मानवी जीवनात विकासासाठी शिक्षणाचे महत्व, शिक्षणाचे तत्वज्ञान राष्ट्र निर्मितीसाठी किती महत्वपूर्ण आहे हे सुद्धा स्वामी विवेकानंदांनी पटवून दिले आहे. दुसऱ्याच्या काही गोष्टी परक्या भाषेमध्ये पाठ करून मेंदूत अगदी कोंबून परीक्षा देता व पास झाल्यावर मानू लागता की आपण शिक्षित झालो आहे. याला का शिक्षण म्हणायचे? अत्यंत तिरस्काराने आणि परखडपणे प्रचलित शिक्षणासंबंधी स्वामी विवेकानंदांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण अशी पायाभूत संकल्पना स्पष्ट करून त्यांनी शिक्षणाचे महत्व विशद केले आहे. संपूर्ण शिक्षणाचे ध्येय माणूस निर्माण करणे होय. ज्ञानप्राप्तीच्या काही मूलभूत आणि महत्वपूर्ण तत्वांची मीमांसा स्वामी विवेकानंद यांनी केली आहे. ज्ञान साधनेची एकमेव रीत म्हणजे एकाग्रता होय. मनुष्याचा विकास हेच शिक्षणाचे ध्येय असते. अर्थात यामध्ये श्रद्धा आणि विश्वासाचे स्थान महत्वपूर्ण असतेच असते. मनुष्याचे शील आणि चारित्र्य निर्माण हे शिक्षणाचे महत्वाचे तत्व होय. मनुष्याच्या प्रवृत्ती आणि संस्कार मनुष्याच्या चारित्र्य निर्मितीसाठी अत्यावश्यक असतात. त्याच्या प्रवृत्ती आणि संस्कार त्याच्या व्यक्तिमत्वाच्या सवयी आणि स्वभाव बनतात.
शिक्षणाद्वारे मनुष्याच्या व्यक्तिमत्वात अशी प्रवृत्ती आणि संस्कार अनायास निर्माण झाल्या पाहिजेत, असे स्वामी विवेकानंदांचे आग्रही प्रतिपादन आहे. अशा सर्व प्रवृत्ती आणि संस्कारांमधूनच मानवी जीवनाचे कल्याण साध्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ असणे हे शिक्षणाचे सर्वार्थाने ध्येय होय. ज्यावेळी आपण विकासाची चर्चा करतो त्यावेळी जे घटक मागास आहेत त्यांना प्रगत घटकांच्या बरोबरीने जर आणायचं असेल तर आरक्षण हा एक पर्याय पुढे येतो. तर या आरक्षणाबद्दल विवेकानंद यांचं काय मत होतं त्याबद्दल आपल्याला माहिती देत आहेत स्वप्नाली कदम. विवेकानंदांनी आरक्षणाबाबत आपली भेदक आणि आजही दाहक वाटतील अशी मतं नोंदवली आहेत. कुंभकोण मला ब्राह्मण तरुणांच्या सभेत भाषण करताना ते म्हणाले, ब्रह्मवृंद हो, तुमच्या आणि माझ्या जातीची मृत्यू घंटा वाजवायला मी इथे उभा आहे. आपण जर सुखानं मेलो नाही तर आपण कुजू, आणि तसे होऊ नये म्हणून आपण सांगितलं पाहिजे, आम्ही उच्चवर्णीय आहोत, अर्थार्जनाची एकही नोकरी आम्ही करणार नाही, त्या आम्ही दलितांसाठी मोकळ्या ठेवतो आहे. मात्र विवेकानंद केवळ 100% आरक्षण मागून थांबत नाही. ते म्हणतात, आपण त्यांना अनेक शतके शिक्षण दिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला 1 शिक्षक लागत असेल तर त्यांना 7 शिक्षक लागतील. त्यांच्यासाठी 7 पट अधिक चांगल्या शिक्षणाची आपल्याला सोय करावी लागेल. आणि या विषयावर राखालला पत्र पाठवून त्यांनी सांगितले, काही जण म्हणतात निसर्गातच समता नाही तर ती आणण्याचा प्रयत्न तुम्ही का करता? त्यांना आपण सांगितलं पाहिजे, निसर्गात समता नसेल तर ती निर्माण करायला निसर्गानं आम्हाला जन्माला घातलं आहे. आता मला वाटतं की दलितांसाठी 7 पट नव्हे तर 10 पट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय आपणाला करावी लागेल. मात्र हे सांगणारे विवेकानंद ब्राह्मणेतर वाद उभा करीत नाहीत. आपले महाप्रतापी पूर्वज तामिळ या लेखात ते म्हणतात, आज मद्रास प्रांतात ब्राह्मण द्वेषाची जी लाट आली आहे ती थांबली पाहिजे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात नेतृत्व देत आज ब्राह्मण तरुण उभे आहेत. याचे कारण ते ब्राह्मण आहेत हे नव्हे, तर त्यांना अनेक शतके शिक्षण मिळाले हे आहे. आपण ब्राह्मणेतर वाद उभा करीत नाही. आपणाला ब्राह्मणांना दलित आणि दलितांना ब्राह्मण बनवायचे नाही. आपण जातीयांताची लढाई लढतोय. धर्मवेड हा मानवी मनाचा रोग आहे. त्याबद्दल विवेकानंद यांचे काय मत होते? सुनीता खानोलकर त्याबद्दल आपल्या. समाजवादी विवेकानंद धर्माची गरज आणि धर्माच्या मर्यादा मानतात. विवेकानंदांचे भाऊ महेंद्रनाथ यांनी स्वामी विवेकानंद या पुस्तकात लिहिलं. विवेकानंद त्यांना म्हणाले, धर्मवेड हा मानवी मनाला होणारा भयावह रोग आहे. मी सेंट पॉलमध्ये धर्माचे वेड पांघरलेला एक विचारवंत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे 10 जून 1898च्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, जिथे वेद नाही, कुराण नाही आणि बायबल नाही अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जायचं, आणि हे काम आपणाला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावं लागेल. सर्व धर्म सद्भाव सांगत आणि शोधत समाजवादी विवेकानंद वाटचाल करत होते. या महामानवाला फार मर्यादित व्यावहारिक यश मिळाले. याची अनेक कारणं आहेत. फक्त 39 वर्षाचं आयुष्य, अथक एकाकी धडपड, अनेक व्याधींनी पोखरलेलं शरीर आणि विवेकानंदांचे विचार न समजणारा किंवा त्यांची खिल्ली उडवणारा समाज. महामहोपाध्याय गोपाळ शास्त्री कराडकर यांनी त्र्यंबक शास्त्री वैद्यांना सांगितले, हा माणूस क्षुद्र आहे, समुद्र प्रवास करून आलाय, याला संन्यास घेण्याचा अधिकार नाही. 1898 मध्ये काली मंदिराच्या विश्वस्तांनी विवेकानंदांना सांगितलं, त्यांचे पाश्चात्य मित्र मंदिरात आल्यास मंदिराच्या पावित्र्याचा भंग होईल, त्यामुळे यावर्षी श्री रामकृष्णांचा जन्मदिवस त्यांना तेथे साजरा करता येणार नाही. मात्र आपल्याला फार मर्यादित यश का मिळालं याचं विवेकानंदांनी सांगितलेलं कारण वेगळंच आहे. विवेकानंद म्हणाले, या आयुष्यात मी एक गोष्ट शिकलो. एकच माणूस एकाच आयुष्यात दार्शनिक म्हणजे विचारवंत, नेता, संघटक, कार्यकर्ता, खजिनदार या सर्व गोष्टी करू शकणार नाही. मी फक्त हिमालयात बसून ही मांडणी करावयास हवी होती,
पण काही हरकत नाही, माझी हाडं सुद्धा चमत्कार करून दाखवते. माणसाबरोबर नाहीशी न होता मागे उरणारी हाडं म्हणजे माणसांनी मांडलेले विचार. आजच्या आपल्या आणि उद्याच्याही प्रश्नांची मांडणी करत आणि त्यांची उत्तरं सांगत विवेकानंदांचे विचार आपल्या बरोबर आहेत. गरज आहे आपण ते मोकळ्या मनाने वाचण्याची आणि समजून घेण्याची. गुरु शिष्य संबंधाबद्दल स्वामी विवेकानंद यांचे काय मत होते याबद्दल आपल्याला सांगतायत सावित्री धुरंधरे. गुरु शिष्य संबंधांची चर्चा करताना त्यांनी शिक्षक चारित्र्यवान असल्याखेरीज कोणत्याही प्रकारचे शिक्षण होणे शक्य नाही हे स्पष्ट केले. शिष्याच्या बाबतीत पावित्र्य, ज्ञानोपार्जनाची खरी तृष्णा व चिकाटी हे गुण आवश्यक आहेत. गुरुला शास्त्राचे मर्म अवगत असणे महत्वाचे असून पापशून्यता ही दुसरी आवश्यक गोष्ट आहे. शेवटी शिक्षकाने पैसा किंवा नावलौकिक यासारख्या अन्य स्वार्थी हेतूने शिक्षणाचे काम करू नये हे स्पष्ट केले आहे. शिक्षणातून मानवाचे सबलीकरण, बुद्धीचा विकास होतो असे स्वामी विवेकानंदांचे मत होते. याबद्दल सांगतायत पंचशिला चंदनशिवे. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये गुण मिळवले म्हणजे तो हुशार असतो हे स्वामी विवेकानंद यांना मान्य नव्हते. घोका आणि ओका या परीक्षा पद्धतीने मुलांना कधीच विकास होत नाही. मुलांचा खरा विकास करायचा असेल तर परीक्षा दिले जाणारे अवास्तव महत्व कमी केले पाहिजे असे विवेकानंद यांचे ठाम मत होते. एका प्रश्नाची अनेक उत्तरे असू शकतात. म्हणून सध्या आपण वर्गामध्ये जी शिक्षण प्रणाली राबवत होतो ती चुकीची आहे असे विवेकानंद यांचे मत आहे. विवेकानंद यांच्या मते शिक्षकाने केवळ पुस्तक शिकवणे अपेक्षित नाही तर जीवन कसे जगायचे हे देखील विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. समस्येवर मात करण्याची ताकद शिक्षणातून आली पाहिजे अशी अपेक्षा विवेकानंद शिक्षणाविषयी व्यक्त करतात. शिक्षणातून माणूस स्वावलंबी बनला पाहिजे असे स्वामी विवेकानंद यांचे मत होते. याबद्दल सांगतायत स्वप्नाली कदम. विवेकानंद यांच्या मते शिक्षणातून माणूस स्वावलंबी बनला पाहिजे. शिक्षणातून पोटाचा प्रश्न सुटला पाहिजे. विवेकानंद म्हणतात, पुढे जाऊन शिक्षण माणसाला त्याचं पोट भरण्याचा सामर्थ्य देत असेल तेच खरे शिक्षण होय. ज्या शिक्षणाने माणूस स्वतःच्या पायावर उभा राहतो असे शिक्षण मिळायला हवे. विवेकानंदांचे त्या काळी मांडलेले विचार आजच्या शिक्षण प्रणालीला देखील विचार करायला लावणारे आहेत. कारण का तर आज आपण बेरोजगार लोकांच्या फौजा पाहत आहोत. शिक्षणातून लोकांना रोजगार मिळत नाही हे धडधडीत वास्तव टाळून चालणार नाही. चिमणीची पिले 40 दिवसात आकाशात भरारी घेतात, परंतु माणूस 40 वर्षाचा झाला तरी तो उत्कर्ष साधू शकत नाही. कारण चिमणीच्या पिलाला आलेले पंख हे आतून आलेले असतात. माणसाला मिळालेल्या पदव्या ह्या बाहेरून लावलेल्या असतात. म्हणून माणसाला आतून ज्ञानाचे पंख देणारे शिक्षण मिळाले पाहिजे. आणि हीच भूमिका स्वामी विवेकानंद यांच्या विचारांमध्ये होती. स्वामी विवेकानंद यांच्या शैक्षणिक विचारांचे महत्व सारिका कुमावत सांगते. आज जर आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार केला तर काही ठिकाणी रोजगार उपलब्ध आहेत, परंतु गुणवत्ता असणारी माणसे मिळत नाहीत. घोका आणि ओका हे शिक्षण प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शिक्षणातून मानवतेची प्रतिष्ठापना ज्यावेळी होईल त्यावेळी शिक्षणाचे ध्येय साध्य होईल असे स्वामी विवेकानंदांचे मत होते. शिक्षणामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदभाव स्वामी विवेकानंद यांना मान्य नव्हता. स्वामी विवेकानंद यांनी स्त्री शिक्षणासाठी देखील खूप मोठे योगदान दिलेले आहे. शिक्षण हे व्यवहारभिमुख व्हायला हवे. शिक्षणातून लोकांना रोजगार मिळायला हवा. शिक्षणातून माणूस हा मनाने सबल व्हायला हवा. आज कितीतरी व्यक्ती मनाने खचलेल्या दिसतात. शिक्षणातून गुणवत्तेचा शोध घेतला गेला पाहिजे. त्याचा शोध घेणे हे शिक्षकांचे काम आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. मानवता म्हणजे काय असते हो? स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्याला मानवतावादाचे दर्शन घडवतात. सावित्री धुरंधरे त्याबद्दल आपल्याला सांगतील. जोपर्यंत लाखो लोक भुकेने तडफडत आहेत व अज्ञानात पिचत पडलेले आहेत तोपर्यंत मी त्या प्रत्येक माणसाला कृतज्ञ समजतो की जो ह्या लोकांच्या बळावर सुशिक्षित बनला आणि तरी आता त्यांच्याकडे मुळीच लक्ष देत नाही. तुम्ही आपल्या बांधवांवर प्रेम करता काय? ईश्वराला आणखी कुठे शोधाल? हे जे सर्व गरीब, दुःखी व दुर्बल आहेत तेच ईश्वर नव्हेत काय? आधी त्यांची पूजा का करीत नाही? गंगेच्या काठी वीर खाणावयास का म्हणून जाता? विश्वास असू द्या की प्रेम सर्व शक्तिमान आहे.
शूद्र नावलौकिकाची काय परवा, तुमच्या हृदयात प्रेम आहे ना, मग तुम्ही सर्व शक्तिमान आहात. तुम्ही पूर्ण निस्वार्थ आहात ना, मग तुम्हाला कुणीही पराजित करू शकणार नाही. चारित्र्याचा सर्व ठिकाणी जय होतो. हाँ, तो स्वामी विवेकानंद का जो सब्जेक्ट चूज किया नसीमा ने, बहुत ही क्रिटिकल सब्जेक्ट था और ये बहुत एक इम्पोर्टेंट यू कैन से अपने इंडिया के को मार्गदर्शन देने के लिए बहुत इम्पोर्टेंट इंसान थे. लास्ट मंथ अप्रैल महीने में हम लोग कन्याकुमारी गए थे और कन्याकुमारी में रॉक टेम्पल करके एक स्मारक बनाया गया है विवेकानंद के बारे में. मैं चाहता हूं कि ये प्रोग्राम में एक YouTube वीडियो पे उन्होंने शिकागो में जो स्पीच दी थी 1892 में, वो गए थे शिकागो, जो स्वामी विवेकानंद के बारे में जो मैं सुना देखा और जो उनकी लाइफ में, तो कैसा है कि बहुत लोग आते हैं और जाते हैं और बहुत जल्दी से उनके बारे में लोग भूल जाते हैं. पर स्वामी विवेकानंद एक ऐसे इंसान है जो बहुत शॉर्ट उम्र में रहे अपने जीवन में, पर वो शॉर्ट उम्र में उन्होंने ऐसा कुछ कर दिखाया कि आज तक लोग उनके बारे में बात करते हैं, जैसे आज अपन बात करते हैं. उन्होंने जो एक इम्पोर्टेंट चीज बताई जो मेरे माइंड में बहुत, जब मैं कॉलेज में पढ़ता था या मैं जब 20-25 ईयर का था, जब मैंने स्वामी विवेकानंद के बारे में पहली बार पढ़ा, तो मुझे उनकी एक बात मेरे माइंड में बहुत क्लियर है कि आप लोगों को सिखाने से बेटर है सीखना कैसे वो सिखाओ. हाउ टू गेट नॉलेज इज वन थिंग, बट हाउ टू ट्रेन योरसेल्फ टू लर्न, ये उन्होंने लिखा है. और वो शायद आप लोग ने मराठी में बोला होगा, मेरे को शायद समझा नहीं होगा, बट जैसा कि एक इंसान होता है जब वो कॉलेज के पहले जाता है, जैसे कि 11th और 12th स्टैंडर्ड में रहता है, उसको दुनिया के बारे में बहुत कुछ मालूम नहीं रहता है, बट वो स्कूल कॉलेज में जाता है, बीए करता है, एमए करता है. बीए और एमए वो लेडी को या जेंट्स को ऐसी कुछ सिखाता है कि वो आगे की जिंदगी अपने आप कर सकते हैं. जिस तरह से आज ज्ञान रुचि के लेडीज लोग ने जिस तरह से बोला और जो रिसर्च करके उन्होंने बताया, मुझे श्योर है कि आगे चल के विवेकानंद की जो बातें हैं वो उनके माइंड में गूंजती रहेंगी और जिंदगी भर वो उनको अपनाने की कोशिश करेंगे. और मैं ये कहता हूँ कि जिस तरह से आप एक जन को फिश देते खाने के लिए, तो आप मच्छी देते हो, मच्छी खाता है, बट अगर आप उसको मच्छी पकड़ने को सिखाएंगे तो इट इज अ बेटर. उसी तरह से एजुकेशन एक ऐसी चीज है कि जो टीचर लोग आपको सिखाते हैं, मार्गदर्शन करते हैं, बट एजुकेशन करने के बाद आप अपनी जिंदगी में कैसे आप अपनाते हैं वो जरूरी है. तो स्वामी विवेकानंद की सब सारी जो बातें अपन सुनी, वो आप ये देखना चाहिए कि आप अपनी जिंदगी में उसको किस तरह से अपनाएंगे, क्योंकि उन्होंने छोटी छोटी बातें बहुत सारी चीजें बोली है, बट वो अपनी जिंदगी में कितना इंपॉर्टेंट है, मैं मेरी फैमिली में कैसे इंप्लीमेंट करूं, ये बहुत इंपॉर्टेंट है. और मैं उतना ही कहना चाहता हूँ कि स्वामी विवेकानंद ने बहुत कुछ बोल दिया, पर कुछ चीजें जो बहुत इंपॉर्टेंट है उतना ही आप समझ लेंगे तो देन इट इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. एंड जितेंद्र, जो उनके जो पॉइंट्स आपने बताया शुरुआत में, नसीमा ने किसने तो भी 20 पॉइंट जो बताया, वो आप उसका पीपीटी में अगर डाल सके तो बहुत इजी हो जाएगा लोगों को सुनने और समझने का. आई थिंक सो नसीमा ने बताया था 20 पॉइंट्स. एम आई राइट? यस सर. हाँ, तो बस उतने में मैं एंड करता हूँ. आई एम वेरी थैंकफुल कि ज्ञान रुचि ने ये प्रोग्राम किया और स्वामी विवेकानंद को फोकस करते हुए और उनकी लाइफ और उन्होंने जो सिखाया बताया उसके बारे में चर्चा की. सो मेरे तरफ से इतना ही. थैंक यू वेरी मच. थँक्यू. ज्ञान रुची परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाला आपल्या ज्ञान रुचीचे संस्थापक फारुख मर्चंट सर आले. त्यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की जे स्वामी विवेकानंदांनी जे विचार आपल्याला दिलेले त्यातले काही विचार जरी आपण अनुसरले, आपल्या जीवनात अवलंबले, तरी खूप मोठं सार आपल्या जीवनाचं आपण साध्य केलं असं होईल. थँक्यू सर. आजच्या कार्यक्रमासाठी नसीमा मर्चंट मॅडम आल्या, त्यांनी आपल्याला या कार्यक्रम घेण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांनी म्हटलं की लोकांना असं वाटतं की हा विषय खूप अवघड आहे, कारण स्वामी विवेकानंद समजून घेणं हे सोपं नाही.
आणि याची आम्हाला सगळ्यांना जाणीव होती. त्यामुळं अनेक पुस्तकांचं वाचन ती पण तुम्ही सगळ्यांनी केलं. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, म्हणून तुमच्या सर्वांचं पण खूप खूप कौतुक. तुम्ही इतका अभ्यास केला आणि त्याच्यातलं सार काढलं आणि तुम्हाला जे समजलं ते तुम्ही आपल्या ज्ञानरुचीतल्या इतर महिलांना सांगत आहात. आपलास जे जे ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन, असं जे सांगितलंय ते तुम्ही करताय. ज्ञानरुचीचा उद्देश हाच आहे की जे आपल्याला समजलंय ते इतरांना सांगावं आणि सर्व समाज हा ज्ञानी विचारवंत बनवावा. धन्यवाद नसीमा मर्चंट मॅडम, तुम्ही आम्हाला खूप चांगला विषय दिला आणि आम्हाला या विषयातनं नक्कीच प्रेरणा मिळेल. आम्ही सगळे नक्कीच एक जरी विचार त्यांचा आम्ही घेऊन आम्ही नक्कीच पुढे जाणार. आणि त्यांनी जे सांगितलं होतं त्याच्यातलं एक वाक्य मला खूप आवडलं की ज्यावेळी काही लोक असं सांगतात की निसर्गातच समानता नाही तर काय, तर ते म्हणले की परमेश्वराने आम्हाला ती समानता निर्माण करण्यासाठी बनवलेलं आहे. हे वाक्य मला खूप आवडलं. थँक्यू सर्वांचं परत एकदा आभार. या कार्यक्रमासाठी आपले मित्र तुषार शृंगारे त्यांनी पण जे टेक्निकल सहकार्य आणि इतरही सहकार्य जे आहे त्याची मदत केली. शैलाताई आहेत, आपले सगळेच ज्ञानरुची परिवार, इतरही अनेक आपल्या महिला सदस्य होत्या की ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. नेमक्या आपल्या अश्विनी बोरकर ज्या आहेत त्यांना नेमकं खूप हॉस्पिटलायझेशन झालं नाही, त्यामुळे ते आज येऊ शकल्या नाही. तर असे काही सदस्य होते की ज्यांना यायची इच्छा होती पण ते आले नाही. पण खूप छान सर्वांनी अभ्यास केला. तुम्ही असाच अभ्यास करा आणि ज्ञानरुचीचा हा विचार आपण पुढे नेऊया. धन्यवाद.